आई तू एवढं झालं अलाइनमेंट नाही केली काय नाही होय गाडीची ओनर आज कुठं असतं का हा काय जेवल्यानंतर सुस्ती येते आले अजिबात नाही अजिबात नाही येते ना सुस्ती झोप पण येते फोटो व्हिडिओ काढतात आपली काही चुकी आहे त्याच्यात स्टँड गेलं पडून आपलाच दांडा आला आता पडला त्याला सांगत होतो अरे नीट धर गाडी तू सनरूफ मध्ये उभा आहे स्टँड जर का दांडाने सापडा दिला दांडा हे आप खुश दांड राहतला चीटिंग करता है तू दुसरा नोट देतो ना दूसरा नहीं है भैया बस चेंज करके दो हमको नहीं नहीं अभी आप गाड़ी लेके आओ आपको भी फायनली आम्ही पोचलो आहे द्वारकेला 250 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी 5 वाजता रस्ता चांगला होता मस्त रस्ता एक नंबर आहे रस्ते बाहेर राज्यात खूप भारी आहे कशी आहे रे चांगली का लस्सी स्पेशल लस्सी द्वारकेची स्पेशल लस्सी द्वारका स्पेशल लस्सी द्वारका स्पेशल लस्सी लस्सीचा आनंद घेताना शुभम शिवले आणि शिवराज शिवले एक नंबर हे आहे द्वारकेचं कृष्ण कन्हैया यांचं सुंदर असं मंदिर हे इकडून द्वारकेच्या श्री कन्हैया महाराजांचे दर्शन घेतले आता इथून निघालोय बेट द्वारकाकडे बेट द्वारकेचं दर्शन घेतल्याच्या नंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक नागनाथ महाराज यांचं दर्शनासाठी नागेश्वर मंदिराकडे जाणार त्याच्यानंतर ओके थँक्यू हे बघा आम्ही आमच्या हक्काचे 20 रुपये फायनली चेंज करून घेतलेत क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है फाटके दिले ते चिटकून मग काय कुठे हो 20 रुपये खूप महत्वाचे आहेत नाही का नाही 20 रुपयात काय काय होऊ शकतं 20 रुपयात वडापाव येऊ शकतो माहिती का पाण्याची बॉटल येऊ शकते 20 रुपयात अख्खा दिवस काढू शकतो एक वडापाव खाऊन द्वारका होती आणि ती समुद्रामध्ये 7 वेळा ती बुडली आणि आता जी द्वारका आहे ती 8व्यांदाची 8वी द्वारका आहे 8वी ओके तर इथं काही काळ श्रीकृष्णाने हे द्वारका स्थापन केली वास्तव्य होतं. भगवान श्रीकृष्णाचं वास्तव्य होतं काही काळ या द्वारकेमध्ये तर अशी या पावनभूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आता आपण बेट द्वारका करून या ठिकाणीच असणारं नागेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी जाणार गाडी वळवल्या आम्हाला पहिलं दर्शन झालंय महादेवाचं भव्य दिव्य मूर्ती बघा नागेश्वर मंदिर आहे ज्योतिर्लिंगामध्ये एक मंदिर आहे शंकराची मूर्ती आहे पहिलेच ठिकाणी हा इथं फोन वापरून देतात म्हणून आतमध्ये फोन घेऊन आलोय नाही या लवकर 4 घे फुल बिस्किट एनर्जी बूस्ट साठी रेड बुल आणि बिस्किट हे तुला काय जाऊन कॉफी नाही इथं कॉपी घ्यायची होती पण ती गेली नाही मग 120 रुपयाची कॉफी घेण्यापेक्षा आम्ही 120 रुपयाचं रेड बुल घेतले बिल्डर तुम्हाला काय माहिती घे चला एक नंबर दिसतो त्याच्यात म्हटलाच हे नंबर देते कॉल करीन सांगा काय काय कसे फोटो वाटले स्टार्ट कर दर्जा हे बघा अशी गाडीत बसायचं मोबाईल बसायचं आणि दर्जाचा तसंच उघडा आणि मी निघालोय ना तसंच दादा बोल ना आपला ब्लॉग कसा झाले प्यायची का तुला मग रेड बुल प्यायचं ना आपण घेतलंय एनर्जी असं
रेड बुल पेलं ना माहून गाडी चालवायला हवं मजा येणार. नाही का? चालतंय, चला. आपल्याला लय लांब चला जायचंय. आता. 477 किलोमीटर आहे. तुला भेटायचं ना नंतर का तुम्ही चला बाय बाय. गोडला जाय. आता मला रेड बुलला मुखावा लागेल. नियोजनाचे बादशाह ठरलं का? काय प्लॅन बी. आता जेवलोय पोट भर जेवलोय. आपले रवींद्र सुरजडी आहेत त्यांच्या हॉटेलला जेव्हा आलो ना पंजाबी थाळी घेतली. पंजाबी. दोन्ही पण एकदम भारी आहे. तर ही आहे पंजाबी थाळी. टेस्ट मस्त होती. आम्ही जेवण करून डायरेक्ट गेलो मुक्कामाच्या दिशेने. भेटूया उद्या.